भाईंदर पूर्वेला असणाऱ्या इंद्रलोक परिसरातील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले। या मैदानाच्या प्रवेशद्वाराचे काम सुरू करण्यात आले असून बातमी अशी आहे की मनपा प्रशासनाने ठेकेदाराला सक्त ताकीद दिल्यानंतर या प्रवेशद्वाराच्या कामाला सुरुवात झाली आहे। जर तुम्हाला माहित असेल तर 2 महिन्यांपूर्वी या मैदानाचे प्रवेशद्वार एका कार्यक्रमासाठी तोडण्यात आले होते। तो कार्यक्रम म्हणजे आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेले राष्ट्रीय सनातन संत संमेलन। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडप ठेकेदाराने मैदानातील माती हटवून मंडप सामग्री मुख्य ठिकाणी नेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार तोडले होते। या घटनेला जवळजवळ 2 महिने होत आले तरी देखील प्रवेशद्वाराची दुरुस्ती करण्यात आली नव्हती। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान 9 वर्षांपूर्वी महानगरपालिकेने नागरिकांसाठी बांधले होते। शहरी भागात 6 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या मैदानात नागरिकांसोबतच लहान लहान मुले खेळण्यासाठी गर्दी करतात आणि यासाठी पालिका प्रशासनाने करोडो रुपये खर्च करून मैदानात नागरिकांना उपयुक्त होतील अशा सोयी सुविधा उपलब्ध केल्या, ज्यात हिरवीगार झाडं, शौचालय, व्यायामशाळा, सायकल चालवायला ट्रॅक इत्यादी गोष्टी देखील उपलब्ध करून दिल्यात। मागील 28 ते 30 सप्टेंबरला आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या संत संमेलन कार्यक्रमानंतर मैदानाची दुरावस्था कशा प्रकारे झाली हे तुम्ही पाहू शकता। यानंतर स्थानिक नागरिकांनी आवाज उचलत महानगरपालिकेत तक्रार देखील केली होती आणि ठेकेदाराला लवकरात लवकर मैदान दुरुस्त करण्याचे व प्रवेशद्वार बनवण्याचे आदेश देखील देण्यात आले होते। पण तरी देखील ठेकेदाराने आदेशांना केराची टोपली दाखवत काम केले नाही। आता हेही मान्य करूयात की याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुका देखील होत्या आणि कदाचित काम झाले नाही, पण विचार करायला भाग पाडणारी बाब म्हणजे एक प्रवेशद्वार बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला 2 महिने लागतात आणि तरी देखील प्रवेशद्वार दुरुस्त होत नाही। निवडणुकीच्या आधी राजकारणी मैदानात वेगवेगळे कार्यक्रम करून मैदानाची दुरावस्था करतात आणि आपल्या पोळ्या भाजतात। त्यानंतर झालेल्या दुरावस्थेचा जनतेला त्रास सहन करावा लागतो। चला 2 महिन्यांनी का होईना प्रशासनाला आणि कॉन्ट्रॅक्टरला जाग आली आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या कामाला सुरुवात देखील झाली। पण हे अजून किती दिवस चालू राहणार? जनतेला अजून किती त्रास होणार? हा प्रश्न आता उद्भवत आहे। यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मीरा भाईंदरच्या दररोजच्या घडामोडींसाठी पाहत राहा MB लाईव्ह मराठी।